क्या बात है शंभूराजे, आपने मिठाई नहीं खाई? आपको तो मिठाई बड़ी पसंद है। मतलब? आप तो वक्त बेवक्त मिठाई वाले के घर आते जाते रहते। गए थे ना आप मिठाई वाले के घर? हा, गेलो होतो आम्ही मिठाईवाल्याच्या घरी आणि तिथं जाऊन आमच्या पत्नीला भेटलो सुद्धा, तेही तुमच्या नाकावर टिच्चून. काय केलं तुम्ही? एवढ्या चौक्या पहारे असताना सुद्धा काहीही करू शकला नाहीत. आम्ही निरोप दिले, घेतले सुद्धा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही इथं तुमच्या छावणीत आहोत ते फक्त आमच्या मर्जीनुसार. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही की रोखू शकत नाही. लहानपणी तुमचा बादशाह आम्हाला आग्र्यात रोखू शकला नाही, आता तुम्ही आम्हाला रोखणार? आम्हाला थांबायचं तेवढंच आम्ही थांबणार आणि जायचं तेव्हा जाणारच. शंभूराजे, ये तुम नहीं, तुम्हारी जवानी का खून बोल रहा है, लेकिन हमारे तजुर्बे के सामने तुम कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. ये देखिए शंभूराजे, जानते ही क्या चीज है? यह है सिफारिश खत. कसली शिफारस? हमने दक्खन का मराठाओं का राजा बनाने के लिए आलमगीर बादशाह को गुजारिश की थी, उसका ये है खत. जानते? क्या? हाँ, बखूबी जानते. इसका मतलब है कि हम आपके लिए क्या कुछ नहीं करते शंभूराजे, और आप हैं कि हमेशा हमारे खिलाफ बोलते हैं, हमारे खिलाफ खड़े रहते हैं. दिलेर खान साहेब, हे शिफारस पत्र नाही, सोन्याचा पिंजरा आहे जो तुम्ही आमच्यासाठी आधीच बनवून ठेवलाय. ये क्या कह रहे हैं शंभूराजे आप? चाल ही तुमची चाल. ये हमारी चाल ही सही, लेकिन इसके पीछे हमारा प्यार भी तो है आपके साथ. हम चाहते हैं आप हमेशा हमारे साथ रहें, इसलिए हमने आलमगीर बादशाह को आपको दक्खन का राजा बनाने के लिए सिफारिश का खत लिखा. खान साहेब, तुम्ही शिफारस केली, तुमचा बादशाह याला मान्यता सुद्धा देईल, पण ज्याला स्वराज्याच्या फकिरीत धन्यता वाटते तो या असल्या राजेपदानं हुरळून जाईल? कदापि नाही. तजुर्बे की कमी है युवराज. तलवार की धार तेज कम हो चलेगा, लेकिन तजुर्बे की धार हमेशा तेज होनी चाहिए. छोड़िए इन बातों को, हमने ये खुशखबरी रायगढ़ तक पहुंचवा दी है. काय? ही हिम्मत? शंभूराजे, आलमगीर बादशाह पूरे हिंदुस्तान के बादशाह हैं और उनकी हाँ सुनने के लिए पूरा हिंदुस्तान बेताब रहता है. इसलिए ये खुशखबरी रायगढ़ तक पहुंचनी ही चाहिए थी. हाँ, ये दूसरी बात है कि आपके वालिद मोहतरम शिवाजी राजे ये सुनकर काफी नाराज होंगे. होंगे ना? बिलकुल नाही. आमच्या वडिलांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या या शिफारस पत्रातला खरा रस ते पुरेपूर ओळखतील, एवढं राजकारण कळतं त्यांना. छत्रपती आहेत ते. भवानीबाई, आमच्या भवानीबाई, आता आम्ही आमच्या बाळाला खूप खूप खाऊ घालणार. जेव काऊला बोलवणार आमच्या भवानीबाई सोबत खेळायला. भवानीबाई, आम्ही तुमच्या आबासाहेबांकडे गेलो होतो. त्यांना म्हणालो लवकर या घरी,
भवानीबाई तुमची वाट बघताय. मग काय म्हणाल बाळाचा आबा? म्हणाले लवकर येतो. सुनबाई, सुखी भव. आम्ही खरं तर तुमच्याशी बोलणार नव्हतो. नवऱ्यासाठी सगळं सगळं सोडून निघून गेला. कशाचंही भान राहिलं नाही तुम्हाला. काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. मातोश्री, आम्ही गेलो नसतो तर आबासाहेब गेले असते. त्यांची दगदग होऊ नये म्हणून आम्ही गेलो. युवराजांना भेटलो. काय म्हणाले युवराज? मातोश्रींना सांगा देव पाण्यातून काढा असं म्हणाले. आम्ही देवांना पाण्यातून बाहेर काढू, पण नवसही बोलू. सांगू शंभूराजे स्वराज्यात सुखरूप परत आले तर जगदीश्वराला अभिषेक करू, सहस्त्र भोजन घालू. आज आमचं काळीज निसूर झालं बघा. सगळ्यांची मनं निसूर आहेत. सगळेच निवांत आहेत, पण आम्हाला मात्र निवांतपणा नाही. आम्ही समजलो नाही महाराणी साहेब. स्पष्ट खुलासा करावा. यात खुलासा काय करायचा? एक साधी गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. कोणती महाराणी साहेब? बाळराजेंकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. बिलकुल नाही. आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहोत. अहो, उद्याचे युवराज आहेत ते. केवळ बोलून युवराज होणार आहेत का ते? त्यांना शिकवायला पाहिजे. हर एक कलेत पारंगत करायला पाहिजे. त्यांचं शरीर पिळदार व्हायला हवं. हिंदी, संस्कृत, फारसी, उर्दूवर हातखंडा असायला हवा. तालीम, राज्यकारभार. तालमीचं म्हणाल तर बाळराजे स्वतः तालमीत जातात. रोज नित्य नियमाने व्यायाम करतात. आणि राजकारभाराचं म्हणाल तर ते आम्ही त्यांना आट्यापाट्या लगोरी खेळता खेळताच शिकवू. अशानं खेळ होईल पंत. त्यांना वेळ द्या, तशी माणसं नेमा. त्यांना काव्य शिकवा, चातुर्य शिकवा, डावपेच शिकवा. जिद्द, ईर्ष्या निर्माण होईल. अंगातील रग मासळीसारखी उसळेल असं शिकवा. अहो, शिकलेत ते. अहो, मुळातच हुशार आहेत. आणि त्यांनी एक न्याय निवाडा देखील केलाय. तो निवाडा म्हणजे हरभऱ्याचं झाड होतं असं समजतो आम्ही तरी. त्यांना स्वतःहून उर्मी यायला हवी. रायगड त्यांना आपला वाटला पाहिजे. स्वराज्य त्यांना आपलं वाटलं पाहिजे. सिंहासनाची हाक त्यांना आत्तापासून ऐकू यायला हवी. येणार. अहो, तशी तजवीजच करून ठेवली आम्ही. तजवीज कमी पडते पंत. शंभूराजे रायगडावर येण्या अगोदर बाळराजे तयार व्हायला हवे. हसलात का? आम्ही हसलो. आपणही हसाल. तेही मनमुराद. म्हणजे हा बघा खलिता. मजकूर सांगा. दिलेर खानानं औरंगजेबास केलेली विनंती आहे. आपल्या माणसांनी हा खलिता पकडला. यातील मजकुरात शिफारस केली आहे की शंभू राजांना मराठ्यांचा बादशाह घोषित करावे म्हणून. परंतु यात शंभूराजेंचा काय संबंध? संबंध आहे. त्यांनी होकार दिल्याशिवाय का शिफारस केली गेली आहे? तेही खरंच. म्हणजे घाई किती बघा. आणि त्यांना किती घाई आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आम्ही बोललो की आमचे तोंड दिसते. पंत, महाराजांना याची कल्पना असेल? आम्ही कशी देणार? अहो, मजकूर वाचला आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली. ही काय पद्धत झाली? मराठ्यांचा राजा,
मराठ्यांचं स्वराज्य म्हणजे काय? कृष्णेत घोडा फेकला, अलीकडनं फेकला आणि पलीकडे गेला. इतकं सोपं आहे का ते? आज महाराजांनी अहोरात्र त्यासाठी कष्ट केलेत. एका एका अग्नी दिव्यातून गेलेत ते. पण औरंगजेब करेल घोषित मराठ्यांचा राजा शंभूराजेंना? करतील, त्याला काय? फरमानावर फक्त मेहंदीनं भरलेला पंजा उठवायचा आहे. करा जाहीर, होणार जाहीर. आणि त्यात हे मोगलांच्या मांडवाखाली आयते उभे. कितीसा वेळ लागणार आहे? हा? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. चालणार नाही म्हणून तर पळावं लागेल. हा घ्या खलिता, महाराजांना दाखवा. आत्ताच्या आत्ता वेळ दवडू नका. आत्ता महत्वाकांक्षीचा घोडा दौडवा. महाराज कुठे आहेत? चालणार. दादासाहेब दिलेर खान चिडलाय. त्याला अपमान वाटला असणार. मान द्यावा असं तो तरी कुठं वागलाय? हो, पण तुम्ही त्याच्याच विरोधात उघड उघड बोलत आहात. असं पाण्यात राहून माशाशीच वैर करणं कितपत योग्य आहे? अक्कासाहेब, या माशाचं पाणी आम्ही जोखलंय, तेही पाण्यात राहून. पण त्याने केलेली शिफारस? अक्कासाहेब, हा दिलेर खान आम्हाला आत्ता नाही, पूर्वीपासूनच अर्धवट बुद्धीचा वाटतो. म्हणजे तलवार आहे, पोलाद खणखण, पात लांब आहे, रुंद आहे, त्याला धार आहे, पण मुठच नाही. तसा हा दिलेर खान. आता सुद्धा त्यानं ही शिफारस केली का? तर आमच्याविषयी गैरसमज पसरवण्यासाठी. म्हणजे एका दगडात 2 नाही 10 पक्षी मारायला निघालाय हा. पण त्याला अजून माहित नाही, काही पक्षी दगड झेलणारे असतात आणि दगडाला खाणारे सुद्धा. म्हणजे त्याचा डाव फसला म्हणायचा. फसलाच. अक्कासाहेब, दिलेर खानाला वाटलं की मराठ्यांचा राजा म्हटल्यावर आम्ही भारावून जाऊ, हुरळून जाऊ. आम्ही असे अविचारी नाही. सत्तेसाठी, सिंहासनावर बसण्यासाठी हपापलेले तर मुळीच नाही. दादासाहेब, हे पत्र रायगडावर पोहोचलं तर? पोचलं तर? केव्हाना पोचलंही असेल. आबासाहेबांना काय वाटेल? काय वाटेल? तुम्हाला काय वाटतं? आबासाहेबांचा गैरसमज तर नाही ना होणार? होईल गैरसमज. दादासाहेब, गैरसमज करून देणारे आजूबाजूला मोर्चे बांधून तयार असतात. अक्कासाहेब, मगाशी त्या दिलेर खानाला जे छाती ठोकपणे सांगितलं ना, तेच तुम्हाला सांगतो. आमच्या आबासाहेबांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तरी आम्हाला सगळ्यांची काळजी वाटते. कुणाची? महाराज, महाराणी साहेब येत आहेत. काय झालं राणीसाहेब? आज अचानक येणं झालं? गोष्टी अचानक घडतात, मग यावं लागतं अचानक. असं काय घडलंय अचानक? आजवर आम्ही छत्रपतींचा जय जयकार ऐकत होतो, महाराजांचा जयघोष ऐकत होतो, मराठ्यांचा राजा म्हणून रुपयाची फुलं उधळत होतो. पण आता हाच जय जयकार, याच घोषणा दुसरीकडूनही दुमदुमतील. म्हणजे? आपले चिरंजीव मराठ्यांचा राजा म्हणून घोषित होणार आहेत, तेही दस्तूर खुद्द आलमगीर बादशहाकडून. काय स्वप्न वगैरे पडलं होतं का काय तुम्हाला? आम्हाला स्वप्न बघणं वर्ज्य आहे. आम्ही स्वप्न बघणं हा गुन्हा ठरतो, ती प्रतारणा ठरते. स्पष्ट बोला. आम्ही काही बोलण्यापेक्षा आपणच बघा. खलिता,
महाराज, आपण हसताय का? हसण्याजोगीच बाब आहे. यात हसण्यासारखं काय आहे? आपले चिरंजीव मराठ्यांचा राजा होणार आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या राणीसाहेब. पहिली गोष्ट, कोणीही कोणालाही पदव्या दिल्या, राजा म्हटलं म्हणून ती व्यक्ती लगेच राजा होत नाही. तितकं सोपं नसतं ते. आणि तितकंच सोपं असतं तर ठग पेंढारी देखील राजे झाले असते. चोर दरोडेखोरांनी कडेकपारांमध्ये आपली तख्त उभी केली असती. काय नसतं त्यांच्याकडे. हिम्मत असते, ताकद असते, हत्यारं असतात, माणसं असतात, दरारा असतो. पण तसं होत नाही राणीसाहेब. राजा हा नेहमी गोरगरीब जनतेच्या हृदयात जन्माला यावा लागतो. तेव्हा कुठे सिंहासन उभं राहतं. आता राहिली दुसरी गोष्ट. आपले चिरंजीव मराठ्यांचा राजा होणार आहेत हे ऐकून तुम्हाला आनंद होईल की वाईट वाटेल? म्हणजे तुमचा मुलगा मराठ्यांचा राजा होणार आहे हे ऐकून आनंद होईल की वाईट वाटेल? आनंदच होईल. आनंद होईल. मग खलिता कशाला घेऊन आला? साखर घेऊन यायला हवी होती. महाराज, राणीसाहेब, तो दिलेर खान मोगलांचा सरदार आहे खरा, पण अकलेचा वापर फार कमी करतो. आमच्या पालखीच्या दांड्याला खांदा देण्यासाठी देखील त्या दिलेर खानाला आम्ही कधी उभं करणार नाही, इतका नासमज येतो. महाराज, काय बोलता आहात आपण? हे असले खेळ आम्ही खूप खेळून झाले. बनावट पत्र तयार करायची, मुद्दाम ते शत्रूच्या हाती लागतील अशी योजना बनवायची, गैरसमज पसरवायचे, ही सगळी फार जुनी राजनीती झाली. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, ती लक्षात घ्या. शंभूराजेंना देखील हे असेच खेळ करायचे असते तर त्यांनी सोनबाईंना पुन्हा स्वराज्यात येण्यासाठी होकार दिला नसता. युवराज्ञींना त्यांनी तिथेच थांबवून घेतलं असतं, पण शंभूराजेंनी तसं केलं नाही. याचाच अर्थ शंभूराजे पुन्हा स्वराज्यात येणार. ते येणार आणि आपण त्यांचं स्वागत करणार. जंगी स्वागत करणार त्यांचं. म्हणजे शंभूराजे हे स्वराज्याचे पुढील छत्रपती आहेत. महाराज, अहो, त्यांच्यावर कोणीही कितीही सूड, द्वेष, तिरस्काराचे रांजण ओतलं ना तरी त्यांच्या त्यागामुळे त्या सूड, द्वेष, तिरस्काराचं अमृतच होईल. तुम्हाला कल्पना नाही राणीसाहेब, त्यांच्या बालपणाला आणि त्यांच्या तरुणपणाला आम्ही स्वराज्याच्या पायात पुरलोय. आणि म्हणूनच स्वराज्याच्या ह्या अभेद्य भिंती, हे गड कोट अभेद्य, म्हणून भक्कमपणा लाभलाय या सिंहासनाला. राणीसाहेब, त्यांच्या वयाचा पोर हा सुखाची ऊब घेत पांघरुणात लोळत पडतो, पण आमचं पोर मोगलांच्या धगीत वाऱ्या कावऱ्याच्या आगीत जाऊन बसलंय उत्तर काबीज करण्यासाठी. हे तुम्हाला कधी कळणार? एक लक्षात ठेवा, या शंभूराजांच्या हातीत स्वराज्य सुरक्षित राहील. उद्या प्रसंग आला तर ते त्यांची जान देखील कुर्बान करायला मागे पुढे बघणार नाहीत, पण मागे हटणार नाहीत, आम्हाला खात्री आहे त्याची. आणि म्हणून आम्ही स्वतः शंभूराजांना स्वराज्यात आणणारच. कोणीही आड आलं तरीही.